सांगली महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व उमेदवार आणि इथले नेते ताकदीने उतरले आहेत. आपल्यासोबत इथले आमदार इद्रिस नायकोडे आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा, आता येणाऱ्या या निवडणुका ज्या आता आहेत, त्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका काय असणार आहे? आपल्याला माहिती की गेल्या 2 वर्षापासून आमचा पक्ष या ठिकाणी जोमानं काम करतोय आणि आम्ही प्रत्येकाशी संवाद साधून या ठिकाणी आमच्यावर घेण्याचा प्रयत्न चालू होता आमचा. परंतु योग्य वेळी योग्य निर्णय करायचा असंच बोलण्यातनं आमच्या फायनल झालेलं होतं आणि त्यानुसार आज आपण बघता उद्या आमचे आदरणीय नेते अजितदादा पवार साहेब येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते काही महत्त्वाचे आपले पक्षप्रवेश होत आहेत. 2 माजी महापौर आमच्यावर येत आहेत, काही माजी नगरसेवक येत आहेत, त्यापूर्वीही काम केलेले काही माजी नगरसेवक, हे सोडून काही मातब्बर समाजात स्थान असणारी काही मंडळी उद्या आमच्या पक्षात प्रवेश करतायत. हे वातावरण बघितल्यानंतर ज्यांना काही वाटत होतं की राष्ट्रवादी म्हणजे काय गणिताचंच नाही, आता त्या लोकांनी तोंडात बोट घातले आणि विषय असा झालाय की आता युती करावी नाही करावी हा एक वेगळा विषय आहे, पण आता प्रत्येकाला वाटू लागलं की यांच्यावर युती करावी आपण, म्हणून तशा पद्धतीचे आम्हाला निरोप सगळीकडे येत आहेत. आता तो भाग वेगळा आहे की आमच्या आदरणीय नेत्यांच्याकडून त्या संबंधीचं धोरणात्मक निर्णय निश्चित होईल आणि मग त्यानंतर तो विषय हाताळला जाईल. पण आज एक सांगताना मला आनंद आहे की माझ्या पक्षाची फार मोठी ताकद आता दिसून यायला लागली लोकांना. माझ्या पक्षाला फार मोठी ताकद मिळाली आणि त्यामुळे त्या महापालिका निवडणुकीत आम्ही नंबर 1चा पक्ष होऊ अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि थोड्या दिवसात बघाल की आणि काही जणांच्यावर आमचा संवाद आणि चर्चा सुरू आहे. आमचे शहर अध्यक्ष पद्माकर जगदाळे असतील, ग्रामीणचे अध्यक्ष निशिकांत पाटील असतील, हे सुद्धा आम्हाला मदत करतायत त्या ठिकाणी. गेल्या वेळेला खरं तर हे नागपूर अधिवेशनाहून आल्याबरोबर हा विषय होणार होता, पण जरा नागपूर अधिवेशनाला पुढं मागं झाल्यामुळं नागपूर अधिवेशनानंतर हा विषय आज क्लिअर होतोय उद्या. आणि त्यानंतर अनेक टप्पा होईल, ज्या टप्प्यात सांगली आणि कुपवाडमधले सुद्धा आणि उर्वरित मिरजमधले सुद्धा काही नगरसेवक आपल्याला त्या ठिकाणी येणार आहेत. असे वातावरण बघता आपले नेते आदरणीय अजितदादांच्यावरचा लोकांचा असणारा विश्वास, त्यांची कार्यपद्धती, कार्यशैली आणि विकासाभिमुख त्यांचं असणारं हे स्वभाव आणि ताकदीने मदत करणं आणि चांगल्या पद्धतीनं विकास आणि नियोजन करणं हे त्यांची शैली राहिलेली आहे. आणि त्यामुळं सर्वच पक्षातले कार्यकर्ते, ज्यांना नगरसेवक आवडते, तेही लोक या ठिकाणी आकर्षित झालेले आहे की या निवडणुकीच्या निमित्तानं पुढं भविष्यात आपल्या शहरात एक फार मोठा विकास या निमित्तानं साधला जाणार आहे अशी आशा सर्वांना आहे. आणि ते आशा निश्चितच पूर्ण करतील अजितदादा, कारण अजितदादांनी पिंपरी चिंचवड असेल, बारामती असेल, हे असे अनेक विषय हाताळून त्या ठिकाणी विकासाची दिशा काय असते हे लोकांना एक उदाहरण म्हणून घालून दिलेलं आहे. आणि तोच प्रकार या ठिकाणी आमच्या महापालिकेत सुद्धा या निमित्तानं मिळणार आहे. त्यामुळं उद्याचा आमच्या कार्यक्रमाला अत्यंत महत्त्व आहे की ही अत्यंत चांगली जबाबदार असणारी वजनदार मंडळी, उद्या माजी महापौर किशोर जामदार असतील, माजी महापौर मायनुद्दीन बागवान असतील, हे सुद्धा या ठिकाणी आमच्या आणि त्यांच्याबरोबर इतर नगरसेवक सुद्धा आहेत ते सोडून, तर तेही आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळं मिरज शहरात आज परिस्थिती अशी झाली की 23 जागा आहेत मिरज शहरात आणि 23 जागेवर अत्यंत ताकदीनं उमेदवार लढण्याची आता आमची क्षमता झालेली आहे. 2-4 दिवसात तुम्हाला सांगली आणि कुपवाड सुद्धा क्षेत्र बदललेलं दिसेल आणि त्यामुळे त्या महापालिकेत आम्ही नंबर 1चा पक्ष असू असं मला वाटतंय. आज आमचे निरीक्षक, प्रदेश सरचिटणीस आणि या महापालिका क्षेत्रासाठीचे निरीक्षक लतीफ तांबोळी हे सुद्धा आलेले आहेत. ते सुद्धा या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि त्यानंतर पक्षाकडून अनेक योग्य सूचना ज्या ज्या येतील त्यानुसार या पुढच्या काळात आमचं काम सुरू राहणार आहे. चर्चा झाली तर ठीक आहे, जागा तर तुम्ही 30 मागितलेल्या आहेत, पण तुमची आता भाषा स्वबळाची दिसते. स्वबळाची सुद्धा तुमची तयारी आहे असं एकंदरीत वाटतंय. आता आमच्याकडं खरं सांगू का, आमची परिस्थिती अशी की 78च्या 78 जागेवर आमच्याकडे उमेदवार आहेत. आलं लक्षात? आता मग युती झाली तर मग काही कार्यकर्त्यांना थांबा म्हणावं लागतं. म्हणजे आमच्याकडे आता संख्याच इतकी आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे. त्यामुळं कदाचित जर युतीत सामावलं गेलं नाही तर मग मात्र स्वबळानंच लढावं लागेल. मग ते काय प्रत्येकाच्या इच्छेचा प्रश्न आहे की युती करून आपण बरोबर राहावं का नाही राहावं, आता बरोबर घ्यावं का नाही घ्यावं असा विषय होता आमच्यासाठी लोकांच्याकडं. पण आता यांच्याबरोबरच युती करायला पाहिजे असं थोडंसं भाषा लोकांचीही बदलली. हे सगळं खेळ असतो आकड्यांचा आणि जबाबदार आणि ताकदीचा खेळ असतो. ज्याच्याकडे ताकद आहे
त्याच्यावर युती व्हावी असं सर्वांना वाटत असते आणि तसं त्या पद्धतीचे आता निरोप बोलणं आम्हाला इतर पक्षांच्याकडून येत आहे. पण आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून पुढची दिशा ठरवली जाईल. नक्कीच आपण पाहू शकता आपल्याबरोबर राज्याचे पक्ष निरीक्षक आणि प्रदीप सरचिटणीस या ठिकाणी लतीफ तांबोळे आहेत. हे अजित पवारांचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत पदाधिकारी आहेत. मला सांगा, राज्यात दादांचा झंझावात दौरा सुरू आहे आणि प्रत्येक ठिकाणी स्वबळाची सुद्धा तयारी दादांची सुरू आहे. सांगलीच्या बाबतीत आपली काय भूमिका असेल आणि राज्याच्या बाबतीत काय भूमिका असेल? खरं तर शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आदरणीय दादा राज्यभर काम करताना आपण पाहिलेलं आहे. सर्व जाती धर्माच्या घटकाला एकत्रित घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून राज्यामध्ये दादांच्याकडे पाहिलं जातं आणि सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत रात्रंदिवस काम करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर ते राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि सर्वाधिक कष्ट घेणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. लोकसभेची निवडणुकीची परिस्थिती वेगळी होती, विधानसभेची परिस्थिती वेगळी होती. पण आता जर तुम्ही झालेल्या नगरपालिकेची निवडणूक पाहिली आणि होऊ घातलेली महानगरपालिकेची निवडणूक जर पाहिली तर प्रत्येक शहरामधून, प्रत्येक भागामधून आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं अनेक म्हणजे खंबीर असे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूने येताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी पक्षप्रवेश होत आहेत. तसं सांगली जिल्ह्याची परिस्थिती आहे, तीच परिस्थिती अख्ख्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राज्यभरचा निकाल जो येईल 21 तारखेला, त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किती वेगानं चाललेली आहे. आज सांगली जिल्ह्यामध्ये देखील म्हटलं जायचं गेल्या 6 महिन्यापूर्वी की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शून्य आहे. पण गेलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर सर्वाधिक जागा या नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं लढवले आहेत. एवढंच नाही तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवारसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जास्त आहेत. खरं तर मला एका गोष्टीचा आनंद आहे की इद्रिसभाई नायकवडी साहेबांना आमदार पदाची संधी दिली आणि या जिल्ह्याला एक नेतृत्व उभं करून दिलं. तो सांगली जिल्ह्याला जेवढा आनंदाचा निर्णय आहे तेवढाच राज्यातल्या मुस्लिम बांधवांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. कारण विधान परिषदेच्या 78 आमदारांच्या मध्ये एकमेव आमदार इद्रिसभाई नायकवडी आहेत आणि त्यांना संधी अजितदादा आणि तटकरे साहेबांनी दिलेली आहे. म्हणजे समाजातल्या लहान लहान घटकांना एकत्रित करण्याचं काम हे दादांच्या माध्यमातून होत आहे. समाजातल्या कमकुवत घटकांना मजबूत करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते दादा करत आहेत. म्हणजे हे सर्व जर कामाचा ओरख जर बघितला तर खऱ्या अर्थानं येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा राज्यातला म्हणजे पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल अशी आमच्या भावना निर्माण झालेल्या आहेत. आज तुम्ही सांगलीमध्ये बघितलं की 78 जागा आहेत. आज आमचे शहर अध्यक्ष इथं आहेत जगदाळे सर आणि आमदार साहेबांनी, आमचे ग्रामीणचे अध्यक्ष आहेत निशिकांत दादा यांनी या ग्रामीण आणि शहरामध्ये एवढी चांगली पकड निर्माण केलेली आहे की आता आमच्या कार्यकर्त्याला वाटायला लागलं आहे की आता आपल्याला युती नको, कारण आम्हाला लढायचं आहे, आम्हाला संधी मिळालेली आहे. उलट आम्ही या मतावर आलो आहे जर युती झाली तर आमच्याच कार्यकर्त्यामध्ये थोडी नाराजी होईल काय, म्हणून ही निवडणूक आता खऱ्या अर्थानं स्वतंत्रपणानं लढण्याची कार्यकर्त्याची भावना निर्माण झालेली आहे. आणि उद्या दादा मिरजमध्ये येत आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने उद्या माहोल निर्माण होणार आहे. आणि या पहिल्या आमच्या नेत्यांनी उभी केलेली राष्ट्रवादी, नवीन होऊ घातलेले नेते आणि हा सर्व जर संगम पाहिला तर उद्याची महानगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं एकतर्फी जिंकेल असा मला आत्मविश्वास आहे. नक्कीच आपल्याबरोबर जे राष्ट्रवादीचे 2 गट झाले त्यावेळेला अजितदादांच्या बरोबर जाण्याचा पहिला जो निर्णय घेतला ते प्राध्यापक पद्माकर जगदाळे आहेत. सर मला सांगा, तिकीट वाटपाच्या संदर्भात भाजपबरोबर तुमची चर्चा चालू आहे. तुम्ही 30 जागा मागितल्या, पण आता या तुमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बोलल्यानंतर आणि असे कार्यकर्त्यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर असं वाटतं की आता राष्ट्रवादी अजित पवार गट या ठिकाणी स्वतंत्र आणि स्वबळावर लढेल असे एक चित्र निर्माण झालेले आहे. कारण उद्या अजितदादा यायला लागले, त्याचबरोबर 2 माजी महापौर आणि 15 ते 16 माजी नगरसेवक जे स्टँडिंग होते ते सुद्धा प्रवेश करले. ताकद वाढली असं वाटतंय आणि काय भूमिका आहे? निश्चितपणे 5-6 दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की आम्हाला 30 जागा पाहिजेत. या 6 दिवसामध्ये फार उलटापालटी झालेल्या आहेत. 2 माजी महापौर, 15-16 नगरसेवक उद्या येत आहेत. आणखी पुढच्या 4 दिवसामध्ये अजून 7-8 जण येतील. तर त्यावेळेला आता 30चा विषय आता मागं पडलेला आहे. परंतु आम्ही समंजस माणसं आहोत. युती आमच्याकडून नाही तुटणार कधी. आमची इच्छा युतीमध्ये लढायची.
पण युतीमध्ये आमची जी ताकद, वाढलेली ताकद आहे, त्याचा विचार करून जर त्यांनी आमच्याबरोबर वाटाघाटी केल्या तर आम्ही ते आनंदाने स्वीकारू. नसता आम्हाला कुठंतरी कमी लेखण्याचा प्रयत्न केला, कमी जागा घ्या म्हटले, तर आज आमची तयारी 78 जागावरती पूर्ण झालेली आहे. आणि त्यामुळं आदरणीय दादा उद्या येत आहेत. दादांचं अट्रॅक्शन तुम्हाला माहिती आहे आता कार्यकर्त्यांच्या मध्ये काय आहे. ते बोले तसं चाले, लाच घाल तिथं पाणी काढेन, अशा पद्धतीनं दादांचं काम आहे. आणि त्याच्यामुळं दादांच्या नेतृत्वावर विश्वास या महाराष्ट्रातल्या तरुणांचा आहे, नवीन कार्यकर्त्यांचा आहे. आणि त्यामुळे ही ताकद वाढलेली आहे. उद्या तुम्हाला दिसेल. हेच मी अजून एकदा सांगतो की आमचा पहिला प्रेफरन्स युतीसाठी असेल, परंतु सन्मानपूर्वक असेल. सन्मान राखला नाही तर 78 जागावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जोमानं लढेल आणि महापालिकेवरती झेंडा फडकावेल. तुम्हाला इतिहास माहिती असेल तर सांगतो, 2003 ते 8 5 वर्ष घड्याळ चिन्हावरती महापालिकेवरती महापौर होते. त्याच्यानंतरच्या 5 वर्ष महाविकास आघाडी पण लीड केलं होतं ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं. परत 5 वर्ष काढली आणि त्याच्यानंतर 2.5 वर्ष महापौर राष्ट्रवादीचा होता. म्हणजे गेल्या 15 वर्षामध्ये 12.5 वर्ष राष्ट्रवादीचं इथं सत्ता होती, हे कोणी विसरू नये. त्यामुळं माझी इच्छा आहे आमच्या मित्रपक्षांना सुद्धा आपण मित्रासारखं राहू, एकमेकाला कमी न लेखता आपण सन्मानपूर्वक आपण युती करूया. नक्कीच आपण पाहू शकता 6 दिवसापूर्वी याच जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी भाजपबरोबर चर्चा करून 30 जागा मागितल्या. त्या पण या 5-7 दिवसात या राष्ट्रवादी अजित पवार गटाने एवढ्या हालचाली जोरात आणि वेगाने आक्रमकपणे केल्या. आता यांची भाषा बदललेली आहे यांनी. आणि यांचे जे सरचिटणीस आणि इथले पक्षनिरीक्षक आहेत लतीफ तांबोळी यांनी आता सरळ स्वबळाचा नारा भाजपला दिलेला आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण स्वबळावर लढायचं. त्यामुळे उद्या अजितदादा पवार या सांगलीमध्ये येत आहेत. 2 माजी महापौरांचा प्रवेश आहे, त्या 16 नगरसेवकांचा माजी प्रवेश आहे. त्यामुळे निश्चितच आत्ता पहिल्या टप्प्यात एवढे नगरसेवक आहेत. पद्माकर जगदाळे यांनी सांगितलं की दुसरा टप्पासुद्धा अनेक नगरसेवकांचा सांगली असेल, कुपवाड असेल यामध्ये येणार आहे. त्यामुळं राष्ट्रवादीची ताकद या ठिकाणी वाढणार आहे आणि कदाचित या ठिकाणी अजितदादा उद्या घोषणासुद्धा करतील की स्वबळाचा नारा म्हणून. आणि या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट या ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर काय आश्चर्य वाटायला कारण नाही. कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.